राजकारणात भूकंप. काँग्रेसचा मोठा नेता भाजपच्या मित्रपक्ष राष्ट्रवादीमध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. तसेच ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांच्या मुलाला काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला याबद्दल काही माहिती नाही असे पत्रकारांसमोर बोलून वेळकाढूपणा केला होता. परंतु आता अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार आहेत. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून ते परवा 10 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होतील. बाबा सिद्दीकी यांनी म्हटले आहे की मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झालो. गेल्या 48 वर्षाचा काँग्रेससोबतचा माझा महत्त्वाचा प्रवास राहिला आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला या प्रवासाबद्दल बोलायला खूप आवडले असते, पण म्हणतात ना, काही गोष्टी न सांगितलेल्या बरा. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. कोण आहेत बाबा सिद्दीकी? मुंबई काँग्रेसमधील बाबा सिद्दीकी मोठे नेते आहेत. मुस्लिम चेहरा म्हणून ते राजकारणात प्रसिद्ध आहेत. 3 वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर मुंबई महापालिकेत नगरसेवक बनले. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबांचा पराभव झाला होता. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर.